आज बनवलेली होती चिकन बिर्याणी, कारण आज होता संडे आणि संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल झालं पाहिजे म्हणून म्हटलं चला आज बनवूया चिकन बिर्याणी. तर त्यासाठी अर्धा किलो बॉयलरचं चिकन आणलं होतं. मॅरिनेट करून ठेवण्यासाठी त्यामध्ये टाकलं होतं दही, हळद, लाल मिर्च पावडर, घरात बनवलेला काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, थोडंसं लिंबू, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं कच्चं तेल. हे सगळं छानपैकी मिक्स करून ते झाकून एक तासासाठी ते छानपैकी मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं. तोपर्यंत एका बाजूला पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं. त्यामुळे टाकलं होते खडा मसाला. तर खडे मसाले कोणते? लवंग, काळी मिरी, 1-2 ते 3 वेलची आणि तमालपत्र हे मी त्या पाण्यामध्ये टाकलं होतं. आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं तूप टाकलं होतं, कारण तूप टाकलं की काय होतं, टेक्स्चर खूप छान येतं, भातही असा मोकळा मोकळा होतो आणि छान होतो. तर हा भात मी 60 ते 70% शिजवून घेतला होता फक्त. आता उकळल्यानंतर हा भात मी गाळून घेतलेला आहे. ते पण चाळणीमध्ये छानपैकी असा मोकळा मोकळा गाळून घ्यायचा आहे आपल्याला. हे तोपर्यंत मी एका बाजूला पातेल्यामध्ये थोडासा कांदा परतून घेतला. त्यामध्ये टाकलं होतं वाटण हे आपलं आपण ग्रेव्हीसाठी केलं तेच वाटण टाकलं होतं त्याच्यामध्ये. आणि ते परतून घेतल्यानंतर त्यातही थोडेसे सुके मसाले टाकले आणि त्यात ॲड केलं हे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन. तर हे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं होतं. तर छानपैकी हे 1-2 वाफ काढून घेतली होती चिकन तर काय पटकन शिजतं. छानपैकी त्याच्या 2 वाफ काढून घेतलं होतं आणि त्यामध्ये मी लेअरनुसार त्याच्या पार्ट केले होते. खाली चिकन, त्याच्यावरती राईस टाकला होता आणि हे छानपैकी बिर्याणी अशी 10 ते 15 मिनटं मी गॅस मंद आचेवरती शिजवून घेतली होती. आता राईस आपला शिजलं होता, चिकनही शिजलं होतं, त्याच्यामुळं छानपैकी ही अशी मंद आचेवरती 10-15 मिनटं ठेवली. अशा प्रकारे आपली चिकन बिर्याणी रेडी झालेली आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज फॉलो मात्र नक्की करा.